स्वप्नातील घर आणि हक्काचा व्यवसाय आता एकाच ठिकाणी. राहता साकूर येथील एअरपोर्ट रोडवर आम्ही घेऊन आलोय एक भव्य डेव्हलपमेंट प्रोजेक्ट इराज पार्क. आमची वैशिष्ट्ये: कलेक्टर NA प्लॉट्स, बंगलोसाठी हक्काची जागा, कमर्शियल कॉम्प्लेक्स, मुख्य रस्त्याला लागून दुमजली गाळे, प्रशस्त 2 BHK व 3 BHK रो हाऊस आणि 2 BHK फ्लॅट स्कीम, तयार दर्जेदार पायाभूत सुविधा, 9 व 12 मीटरचे सिमेंट कॉन्क्रीट रस्ते, अंडरग्राउंड ड्रेनेज आणि वॉटर सप्लाय व स्ट्रीट लाईटनी सुसज्ज, रेडी क्लब हाऊस, ओपन जिम, मुलांसाठी प्ले एरिया आणि सुंदर गार्डन. सुंदर असे प्रभू श्रीराम मंदिर प्रोजेक्ट मध्येच. पत्ता: सर्वे नंबर 97/1, एअरपोर्ट रोड, उपासनी महाराज मंदिराजवळ, साकुरी, राहता. आजच संपर्क करा 8550 99 70 70. यात्रेत एका अल्पवयीन मुलीच्या पाठीवर हात फिरवून चल वडा खायला असे म्हणत अश्लील हातभाव करून मुलीला लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन केले. तसेच मुलीच्या भावांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ व दमदाटी करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना राहता येथील वीरभद्र महाराज यात्रेत घडली आहे. या घटनेतील 4ही आरोपींना पोलिसांनी तातडीने अटक केली. राहता पोलिसात पीडितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की शुक्रवार दिनांक 3 मार्च रोजी राहता शहराचे ग्रामदैवत श्री वीरभद्र महाराज यात्रेत ती तसेच तिचे 5 भाऊ मिळून यात्रेकरता आले होते. यात्रा फिरून झाल्यानंतर त्यांना भूक लागल्याने रात्री 10 वाजेच्या सुमारास वीरभद्र मंदिराच्या बाजूस असणाऱ्या जगदाळे वडापावच्या दुकानात वडा खाण्यासाठी जात असताना आरोपी शंकर कुऱ्हाडे हा समोर आला. त्याने अश्लील हातभाव केले व पाठीवर हात फिरवून चल वडा खायला असे म्हणून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. या वर्तनाचा जाब पीडित मुलीच्या भावांनी विचारला असता त्याचा राग आल्याने आरोपींनी 10 ते 15 अज्ञात व्यक्ती गोळा केल्या. राहता शहरातील शनी मंदिराच्या कमानीजवळ आमच्याच नातेवाईकांना कोणी मारले असे म्हणून आरोपींनी भावांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच घाणेरडी शिवीगाळ करत दमदाटी करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. पीडित मुलीच्या फिर्यादीवरून राहता पोलिसांनी आरोपी शंकर कुऱ्हाडे, रोहित डुकरे, साहिल कुऱ्हाडे, आदेश माळी, सर्व राहणार राहता यांच्यासह इतर 10 ते 15 अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा रजिस्टर क्रमांक 115/2026 नुसार भारतीय न्याय संहिता कलम 74, 189 2, 191-2-3, 115-2, 352, 351-2 आणि बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 8-12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपी डुकरे, साहिल कुऱ्हाडे, शंकर कुऱ्हाडे व माळी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक करत आहे. रात्री 10:30-11च्या सुमारास पोलीस स्टेशन समोर आरोपींच्या बाजूने सुद्धा मोठा जमाव जमला होता. पोलिसांनी प्रयत्न करूनही जमाव हटत नव्हता. अखेर काहींना लाठीचा प्रसाद दिल्यानंतर काही वेळातच जमाव तेथून पांगल्याची चर्चा आहे.